आमच्या नजरेत नजर घालायची लायकी नाही तुमची आणि आम्हाला बरबाद करायचं स्वप्न बघता का? उठा उठा, झोपेत न उठा. पहिला ना तो मोफत मोत्याबिंदू तपासणीतून मिळाला का चष्मा काढ. अख्ख्या गावाला कळालं की तुला मोतीबिंदू झालाय म्हणून. आणि त्याच चष्म्यामुळे तो नजरेत कोणाला नजर पण घालता येणार. लेकिन एक सेकंड, पण कोणाला तुझ्या नजरेत नजर घालायची आणि स्वतःचे डोळे खराब करून घ्यायचे? कोणता लय मोठा पराक्रम केलाय तू? उठा उठा, झोपेत न उठा. हे जे तुझं स्क्रिप्ट आहे ना ते बाजारात 2-2 रुपयाला मिळतं आणि तिथं पण तू कमी करा असं करून 1-1 रुपयाला स्क्रिप्ट घेऊन येते. त्यामुळे तुझ्या कलरनुसार ते स्क्रिप्ट पण डार्क होत चाललंय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. ओय ऐक ना बाळा, मी तुझी श्रीवल्ली व्हायला तयार आहे. तू माझा पुष्प होशील का? हा होशील ना? त्याने काही थोडासा भाव दिलाय. छपरी स्वतःला डायरेक्ट श्रीवल्ली समजायला लागली. अगं बाई, तू ही रील पाहून ती श्रीवल्ली डायरेक्ट आत्महत्या करील. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, ते पुष्प आहे ना इंटरनॅशनल बिझनेसमॅन झालाय आणि आपला रोडवर छपरीगिरी करतोय. हमें छपरी. आणि ती श्रीवल्ली पहिलं पुष्पाकडे बघत सुद्धा नव्हती. आणि आपलं कसं आहे, 4 ठिकाणी तोंड मारायचं 5 ठिकाणी सांगायचं भाऊ आहे माझा. स्वतःला तरी पटतंय का? लाजा झाला थोड्या. तू मला सारखं विचारत असतो ना की तू आजारी काय तर ऐक, किती क्यूट मुलगी आहे, नजर लागते मला. आणि एवढी क्यूट, एवढी चांगली पोरगी असून सुद्धा किती लोकांचा शिव्या साप आहे मला. असते मग मी आजारी. माणसाच्या जीवनात गैरसमज असावा असं माझं पण मत आहे. परंतु एवढा त्याच तोंडाला 2 किलो पावडर लावलीस, त्यात तो क्यूट नाही खारा शेंगदाणा दिसती. आणि ज्या तुझ्या अंगाच्या काड्या झाल्यात ना त्याला कुपोषण म्हणतात, नॉट क्यूटनेस. आणि तुला जे शिवाय देते ते तुझा क्यूटनेस किंवा सुंदरता नाही पाहत. त्याशिवाय एवढ्या मोठ्या भोया गैरसमजात तुझे बोलते ना त्याला असतात. अंगाच्या काड्या बाता बाड्या. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तू कोणासोबत बोललेलं मला आवडत नाही. विषय संशयाचा नाहीये, विषय हक्काचा आहे. अगं बाई, तू विषय कशाचा असू पण मान तर तुझी ना कमी आलं मोडन बिडन. आमच्याबद्दल किती लोकांचे कान भरता तुम्ही चांगलंच माहिती आहे आम्हाला. आमच्या डोळ्यावर काही पट्टी नाही आणि जर तुम्ही कधी घावले ना तर तुम्हाला काय सेफ्टी नाही. इकडे बघा, इथं येतात मंद, इथं येतात अतिमंद, इथं येतात महामंद आणि इथं येतात डोळ्यावर पट्टी नसणारे छपरी रीलर्स. आता सर्व तुला माहितीये, तू सुट्टी पण नाही देणार आहे. मग रील कशासाठी टाकली? कोणाला दाखवायची? एखादी क्लोज मध्ये स्टोरी बनव किंवा व्हॉट्सअपला साधा स्टेटस टाकून दिला असतं तरी लय झालं असतं. हे तेच लोक आहेत जे तुडवल्यानंतर स्टेटस टाकतात. आता आपण मरणाला भीत नाही, मेलो तर मेलो आणि नंतर परत मार खाऊन येते. मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. जीव लावलेला असतो म्हणून तर एवढा त्रास होतोय ना. अगं बाई, जीव काय फोटो फ्रेम आहे का शर्टाचं बटन आहे जे कुठं लावता येतं? नाहीतर या जगात एवढे सुंदर चेहरे सोडून तुझ्यावर प्रेम, समजते ना तुला? नेमका मी अर्थ तरी काय काढू याचा? सरळ सरळ बोलली असती काय तोंड आहे किंवा कुत्र्याच्या बोच्यासारखा दिसतो म्हणून. सिंगल असलं तर दुःख नाही हो. सुंदर मुलींचे बंगार बॉयफ्रेंड बघून काय तर दुखते ना राव. भाऊ, मलाही तुझी रील पाहून तसंच काहीतरी व्हायला लागले. पण ते पोराचं ठीक आहे, त्याला दुसऱ्याकडे पाहून वाईट वाटत असेल. पण तुझं काय? तुला स्वतःकडे पाहून तरच येतो काय? भिवू नको, अजून वेळ गेलेली नाही. अजूनही ट्राय केलं चांगला भेटन तुला पण. तो गेम बजाना पडेगा. कष्ट करायला लागते भावा. हातात घड्याळ घातलं म्हणून कुणाची वेळ बदलत नसते. काय घड्याळ तू एक काम कर, पोपटाचा उष्टा पेरू किंवा मिरची नको खाऊ, थोडासा गू खात जा, लवकर बरा होशील. त्याला बसवणार पद्धत मध्ये हात तेवढ डोन जो लांबून भांडण पाहून 4 वेळा चड्डी टाकतो. ही तू टट्टी आहे. घेतली ना आपल्या आईसोबत आपली इज्जत घालून, बस ना दुकानात गप. फुकटात काम करणारा भुरटा डॉन. त्याचा राग आगीसारखा आहे आणि माझं वागणं पेट्रोल सारखं. मग काय, नुसताच दूर. याचसाठी आपले मोठे माणसं सांगून गेले की पोरींना शाळेत पाठवा, नाही ते असं होतं. अहो, आगीत पेट्रोल टाकलं भडकं होतं याची सुद्धा अक्कल नाही हिला. फक्त 197 फॉलोअर्स आहेत. आता शिकते छपरी युनिव्हर्सिटी पाय ठेवलाय आताच याल. आणि एवढंच नाही, रील 11,000 गेले तर मॅडमनी 1K स्टिकर टाकलंय. चुकून जर 10-15 हजार फॉलोअर झाले. मला वाटतं अंटार्क्टिका खंडावर जाऊन डायरेक्ट आग लावायला बसली.
नहीं साळुंखे यहाँ कुछ तो गड़बड़ है. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.